आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कंधाणे, निकवेल, विंचुरे, जोरण आदी गावांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। शासनाच्या आदेशानुसार संबंधित महसूल व कृषी विभागानं नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर केला असला तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 1 रुपयाचीही मदत जमा झालेली नसल्यानं बळीराजांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। यापूर्वी परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। त्यामुळे खरीप हंगामातील तोटा भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं उन्हाळी कांद्याची लागवड केली होती। मात्र परतीच्या पावसामुळे कांद्याच्या रोपांचं नुकसान झाल्यानं लागवड उशिरानं करावी लागली। त्यानंतर कांदा पीक जोमात आले असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पुन्हा एकदा हजेरी लावत कांदा पिकाला जबर फटका दिला। अवकाळीच्या तडाख्यामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली। त्यातच वाढत्या तापमानामुळे चाळीत साठवून ठेवलेला कांदाही सडू लागल्यानं शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान होतंय। दुसरीकडे शासनाच्या बदलत्या निर्यात धोरणाचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होत असून कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं उत्पादन आर्थिक अडचणीत सापडले। सध्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी बियाणे, खते, कीडनाशके आणि अन्य शेती साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची रक्कम अद्याप मिळाली नसल्यानं अनेक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करतायत। त्यामुळे शासनानं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान तातडीनं त्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी या भागातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून जोर धरू लागली आहे। टप्प्यात गारपीट आणि पावसामुळे जे कांद्याचं नुकसान झालं त्या नुकसानीचे पंचनामे केले। कागदपत्र कृषी खात्याने कागद जमा करायला भरपूर सेसेमेरा करावा लागला, भरपूर कागद सातबाऱ्यासाठी भरपूर खर्च केला, सगळे कागद जमा केले, पंचनामे झाले। आधीच परतीच्या पावसाने रोपांचं नुकसान झाल्यामुळे कांदा लागवड लेट झाली जानेवारीमध्ये। त्यातल्यात थोडाफार जो कांदा खरीपचा येणार होता, परंतु गारपीट आणि पावसामुळे त्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। परंतु शासन स्तरावरनं अजून त्याबाबत कुठलीही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही। तरी सध्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत निकड आहे, तरी शासनाने ती नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी। जर 15 दिवसाच्या आत शासनाने नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही 15 दिवसानंतर आत्मदानाचा इशारा देऊ।